नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं दुपारचं स्वागत असा. आता सोनू आणि मी गांगोमौलीच्या मंदिरात चाललो होतो. गांगोमौलीत आमची ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं. गांगोवाडी म्हणजे आमच्या गांगोच्या मंदिरात चाललो आणि आमचा संत बघा त्याची काल गाय विरली असं तर त्यानं आमका चीक देते म्हणून सांगलेला. तर आज घराकडे जाऊन खरवस बनवतो आणि खरवसाची रेसिपी काय आहे मी तुमका आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. चला तर. शिवरायांच्या स्वतस्पर्शाने पावन आमचा गाव असा हा फोंडा घाट आणि फोंडा घाटाच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी आमची बसलेली ही ग्रामदैवत गांगोमाऊली त्या चरणाशी नतमस्तक होऊसाठी आम्ही आता चाललो असो. मस्तपैकी असा निसर्ग असा एकदम डोंगराच्या पायथ्याशी तुम्ही बघू शकतास. आणि ह्यो दिसता तो कुर्ली धरणाचो कालवो. त्याचं काम थोडासा अपुरा असा. थोड्याच दिवसात आमच्या वाळंका 12ही महिने पाणी होईल. लवकरात लवकर कालव्याचं काम चालू आहे. आणि आम्ही आता गांगोमाऊलीच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो असो. आता एकदम सह्याद्रीच्या कुशीत छान असं मंदिर असं बघा आमच्या गांगोमाऊलीचं. जुना असं मंदिर पण एकदम मनाक भारावणारा असा मन समाधान होता अगदी मंदिरात गेल्यावरती. मंदिरात तर देवीचं दर्शन घेऊन दिलं आणि आता आम्ही जातो जरा तळी बघू. जी हय देवदेवतांची हय तळी असा. अतिशय सुंदरशी तळी असा बघा आणि भरपूर पाणी असा थंडगार एकदम तळी. डोंगराच्या एकदम पायथ्याशी असा मस्त थंडगार पाणी. आम्ही गांगोमाऊलीच्या मंदिरातून निघालो आणि आता जातालो गांगोवाडी देवगांगोच्या मंदिरात. म्हणजे एकदम घाटाच्या पायथ्याशी मंदिर असा. थंय मस्तपैकी बघण्यासारखं असा तळी वगैरे आम्ही तुमका दाखवतोय. बसून जाते 8 वाजता निघतोय घरातून. 9:30 पर्यंत मी पोचतोय पार्क. असं.
मंदिराच्या बरोबर समोरच ही तळी असा. या तळीचं आमचं एक वैशिष्ट्य असा की या तळीचा 12ही महिने पाणी चालू असतं. तुम्ही कधी या किती कडाक्याचं ऊन पडून देत, या तळीत नेहमी पाणी असतं. त्याच्यात पाय धुवून इथलं पाणी पिऊन लोक जातात आणि इकडे असं व्यवस्थित मंदिराच्या परिसरात अशी भरपूर अशी बरीचशी झाडं असत. तुम्ही बघू शकतास. मस्त वातावरण असा. तुमका कधी भेट देऊची झाली तरी कधी येवा. सुंदर वातावरण असा. नमस्कार म्हणजे आता गांगो माऊली आणि गांगोळ्याचं दर्शन घेऊन झाला असा आणि इकडनं जी वाट दिसता असा ती वाघोबाच्या मंदिरात जाऊ. तिकडे आता पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळे तिकडे जाऊ सरळ वाट नाही. पण त्या वाघोबा देवाची आणि ते वाघोबाची कोंड त्याची पण एक वेगळी गोष्ट आहे. मी तुमका नंतरच्या व्हिडिओत कधीतरी सांगेन. एक माझा सबस्क्रायबर असा त्याची अशी एक विनंती होती की कधीतरी ओढे नदी नाले याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवता. आम्ही आता गाडी घेऊन घाटात जातो. बघूया पाऊस तर नाही पण जेवढे काही नदी नाले दिसतील त्यांची आम्ही व्हिडिओ बनवतोय आणि टाकते तुम्हाला. पाऊस कमी असल्यामुळे पाणी थोडा कमी असा. सोनू आणि मी आत्ताच घाटात जाऊन येलो आणि आता घराकडे जाऊन संतोष अक्कानं गाईचं चीक दिलं ना त्याचं खरवस बनवतो. आता खरवसाची रेसिपी मी तुमका आणि बाबा कसे मस्त आमचे खरवस बनवतात तो तुमका मी दाखवतोय. अर्धा किलो गूळ आधी पूर्ण बारीक करून घेतलं एकदम. त्याच्यानंतर एक कोळं नारळ फोडून आयन तो किसून घेतलाय. खोबऱ्यात जरासं दूध मिक्स करून तो खोबरा मस्तपैकी त्यातून येणारा रस पिळून घेतल्याने
तवसर आईनकडे हळदीची पानाचे गाठ मारून घेतल्यान पिळून, म्हणजे एक वेगळं स्मेल येतं हळदीची पानं टाकली का ते का. आता वेलची पूड टाकल्याने आतमध्ये असा, आणि जिराची थोडीशी पावडर मिक्स करून घेतात. जिऱ्याची पावडर आणि वेलची पूड टाकून गूळ आणि तो खोबऱ्याचा रस मस्तपैकी मेल्ट करून घ्यायचो. एकदम अजिबात गुळाचे खडे राहता नाही आतमध्ये. आणि आमचा परियाकडे बाबा कधी खरवस करतात आणि मी कधी खात आहे त्याची वाट बघत बसला. एक मोठं टोप घेऊन त्याच्यात पाणी ओतून गरम करून घ्यायचं. 1 लिटर चीक असतात तर त्याच्यात 1 पेलो नॉर्मल दूध टाकायचा. गूळ, जिऱ्याची पूड, वेलची पूड ह्या सगळा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा. जरासं पण चीक वाया जात नाही म्हणून बाबा अगदी बाटले अगदी नितळून घेतात एकदम. सगळा मिक्स करून झाल्यावर त्याच्यात हळदीची पानं टाकायची. रंग येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची आणि डब्याचं झाकण गच्च लावून घ्यायचा. आणि तो डबो त्या गरम पाण्यात ठेवायचा आणि जेवढा आपला दूध असतात त्याच्या लेवलला पाणी ठेवायचा. डब्याचं झाकण लावून घ्यायचा. झाकण लावून झाल्यावर त्याच्यावरती एक मोठा ताट उपडी घालायचा आणि त्याच्यावरती एक मोठं दगड ठेवायचं, जेणेकरून पाणी उखाळला की तो डबो वरती उडता नाही. आणि नंतर मोठी आग पेटवायची चुलीखाली आणि कमीत कमी 2 ते 3 तास चांगला उकळूक द्यायचो ते का. दोन ते 3 तास झाल्यानंतर एकदा चेक करून बघायचो खरवस बनलो का. जर बनलो नसत तर परत झाकण लावायचा, परत थोडं साईडला पाणी टाकायचं आणि परत दगड ठेवून जाम करून ठेवायचा. चांगली आग मोठी अशी पेटवायची परत. खरोखरचो खरवस तयार झालेलो असा. आता अनु बघता उघडू ना खरोखर खरवस झालो का. आणि अनुच्या मते खरवस तयार झालेलो असा. खरवस तयार झालेलो असा तेव्हा सगळ्यांनी लवकर खरवस खाऊ घ्यावा.
खरवस बघून कोणाकोणाच्या तोंडात पाणी सुटला तर मग कमेंट करून सांगा. आणि चला तर मग परत भेटूया नवीन एका व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय.